ज्ञानेश्वर आहेत. जो ज्ञानाचा आहे विश्वर त्याला म्हणायचं ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. पुढे भगवान श्री ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना महाराज तया नमस्कार वारंवार वारंवार एकनाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ नमस्कार करतात. त्याचं कारण काय महाराज? नमस्काराने 4 गुण प्राप्त होतात. नमस्काराने बलगुण प्राप्त होतो, नमस्काराने यश गुण प्राप्त होतो, नमस्काराने आयुष्य वाढतं, नमस्काराने आयुष्य वाढतं. नमस्कार केला पाहिजे. नमस्काराने यश गुण प्राप्त झाला कुणाला? हनुमंतरायाला. नमस्काराने बलगुण प्राप्त झाला भीमाला. नमस्काराने आयुष्य वाढलं सच्चिदानंद बाबाचं. आणि नमस्काराने ज्ञान प्राप्त झालं एकलव्याला. विडाला विडाला म्हणून नमस्कार केला पाहिजे. पण शास्त्र सांगतं महाराज कुणी कुणाला नमस्कार करावा? आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला माणसाने नमस्कार करावा, पत्नीनं पतीला नमस्कार करावा, मुलांनी आई वडिलांच्या पाया पडावं, देवाच्या पाया पडावं, गुरु संतांच्या पाया पडावं. आपला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नक्की माणसाने पाया पडावं. पुन्हा एकदा सांगतो, एखाद्याला जर आपल्या कार्यामध्ये जर यश पाहिजे असेल तर आपण पाया पडून जावं, देवाच्या संतांच्या आई वडिलांच्या पाया पडून जावं. नमस्काराने बलगुण प्राप्त होतो जसा भीमदादाला झाला. आपल्याला जर वाटत असलं आपला बल यावं तर नमस्कार करावा माणसाने. आपल्याला जर वाटलं तर ज्ञान यावं तर माणसाने नमस्कार करावं. अहो एकलव्याला कधी एकलव्याने समोर जाऊन शिकला नाही, पण नुसता नमस्कार गुरुला केला, परिणाम त्याला ज्ञान प्राप्त झालं, युद्धशास्त्राचं ज्ञान प्राप्त झालं. म्हणून माणसाने नमस्कार केला पाहिजे. नमस्काराने काय प्राप्त होतं? यश प्राप्त होतो. नमस्काराने ज्ञान प्राप्त होतं. नमस्काराने बलगुण प्राप्त होतो. आता याचा पुढे बोलायचंय, ऐका. हे 3 गोष्टी नमस्काराने प्राप्त होतात. पण ज्ञानोबारायांचं चरित्र काहीतरी अलौकिक आहे महाराज. ज्ञानोबाराला नमस्कार केला एकाने आणि आयुष्य वाढलं दुसऱ्याचं. काय विशेष आहे ज्ञानोबारायांचं? बघा, मला एवढा दृष्टांत सांगायचंय. नमस्काराने आयुष्य वाढतं असं मी सांगितलं ना. कुणाचं वाढलं? मी बोलता बोलता बोलू नाही गेलो. नमस्काराने आयुष्य वाढलं सच्चिदानंद बाबाचं. पण ते सच्चिदानंद पाया पडले नाही. पाया कोण पडलं? त्यांची बायको. काय ज्ञानोबारायांची ख्याती आहे. पाया पडली सच्चिदानंद बाबाची पत्नी आणि फळ कुणाला मिळालं? त्यांच्या पतीला. ऐका, देवाला नमस्कार केला, भीमदादाला बलगुण प्राप्त झाला. देवाला नमस्कार केला, हनुमंतरायाला यशगुण प्राप्त झाला.